नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत इक्विपोटेन्शियल सरफेसेस. तर इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय? तर नावातच अर्थ आहे. इक्विपोटेन्शियल म्हणजे इक्वल पोटेन्शियल, एक असा सरफेस ज्याच्या प्रत्येक पॉइंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं असेल तर इक्वल असेल. ठीक आहे. या सरफेसचे कुठलेही दोन पॉइंट्स जर तुम्ही घेतले तर पहिल्या पॉइंटवर जेवढं पोटेन्शियल असणार तेवढंच पोटेन्शियल दुसऱ्या पॉइंटवर पण असणार. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय असेल तर पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे 0. ठीक आहे. सो याची डेफिनेशन आहे, इफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल at each point of a surface is equal, such a surface is called an equipotential surface. ठीक आहे. तर आता हा इक्विपोटेन्शियल सरफेस कसा दिसतो? सो फॉर एन एक्झाम्पल, एक पॉइंट चार्ज कन्सिडर करूया. चार्ज कॅपिटल क्यू हा सपोज एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर या चार्जमुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर आपण शिकलेलो आहोत हा फॉर्म्युला, V इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय Q अपॉन R. हे झालं त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. तर आता R ची एक काही व्हॅल्यू तुम्ही घेतली, 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर वगैरे वगैरे, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ठीक आहे. तर तेवढ्या डिस्टन्सवर कुठेही जर तुम्ही एक पॉइंट घेतला तर त्या प्रत्येक पॉइंटवर पोटेन्शियल केवढं असेल? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय Q अपॉन R. तेवढं पोटेन्शियल असणार, म्हणजे इक्वल असणार. ठीक आहे. तर इथे पहा, हे सगळे पॉइंट्स जर तुम्ही जॉईन केलेत तर तुम्हाला काय मिळेल? इथे 2D प्लेन असल्यामुळे इथे तुम्हाला एक सर्कल मिळणार, पण ऍक्च्युअली चार्ज जर तुम्ही स्पेस मध्ये ठेवला तर तुम्हाला काय मिळणार? एक स्फिअर मिळणार. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉइंट चार्जमुळे इक्विपोटेन्शियल सरफेस जो बनतो तो कसा दिसतो? एका स्फिअर सारखा तो दिसतो. ठीक आहे. म्हणजे तो एक स्फिअर असतो. ठीक आहे. तर हा झाला एक इक्विपोटेन्शियल सरफेस. आता जर तुम्ही रेडियस चेंज केली, रेडियस जर एवढी घेतली, ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स जर एवढं घेतलं तर तुम्ही एक दुसरा स्फिअर ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर तो दुसरा एक इक्विपोटेन्शियल सरफेस असेल. तर इथे आणि इथे पोटेन्शियल डिफरन्स, सॉरी, पोटेन्शियल वेगळं वेगळं असणार, पण हा दुसरा सरफेस जो तुम्ही घेताय याच्या प्रत्येक पॉइंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं असणार आहे? तर इक्वल असणार आहे. ठीक आहे. तर हा झाला इक्विपोटेन्शियल सरफेस. तर पहा, एक पॉइंट चार्ज जर तुम्ही घेतला, इथे सपोज एक पॉइंट चार्ज जर तुम्ही घेतला तर त्या पॉइंट चार्ज साठी इक्विपोटेन्शियल सरफेसेस जे आहेत ते अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके. त्यानंतर वेगवेगळे चार्ज कॉन्फिगरेशन्स तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि प्रत्येक चार्ज कॉन्फिगरेशन साठी इक्विपोटेन्शियल सरफेस जो आहे तो वेगवेगळा दिसेल. तर जर तुम्ही दोन पॉझिटिव्ह चार्जेस घेतले असे, ठीक आहे, दोन पॉझिटिव्ह चार्जेस घेतले सारख्या मॅग्निट्यूडचे, सारखे. ओके. तर त्या दोन पॉझिटिव्ह चार्जेसमुळे कुठेही जर तुम्ही पॉइंट घेतला तर त्या पॉइंटवर दोन्ही चार्जेसमुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार है ना. तर आता असे पॉइंट्स जर तुम्ही फाइंड केलेत की ज्या पॉइंट्सवर दोन्ही पोटेन्शियलचं सम, दोन्ही पोटेन्शियलचं ऍडिशन हे इक्वल आहे, ठीक आहे, तर तो सरफेस तुम्हाला यासारखा दिसणार. ठीक आहे. यासारखा म्हणजे इथे जे काही कंटूर्स ड्रॉ केलेले आहेत, ठीक आहे, जे काही सर्कल्स तुम्ही म्हणू शकता, सर्कल नाही, जे काही क्लोज्ड फिगर्स इथे ड्रॉ केलेले आहेत ते सगळे या दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेसमुळे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. ओके. त्यानंतर तुम्ही एक डायपोल कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तर डायपोलमुळे, इलेक्ट्रिक डायपोलमुळे इक्विपोटेन्शियल सरफेस हा असा दिसणार आहे. ओके. तर आता इक्विपोटेन्शियल सरफेस बद्दल आपण का शिकत आहोत? इक्विपोटेन्शियल सरफेस मध्ये असं काय स्पेशल आहे? तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी पहा, वर्क डन ऑन एन इक्विपोटेन्शियल सरफेस. तर सपोज हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आणि या सरफेसवर तुम्ही दोन पॉइंट्स कन्सिडर केले. हा एक पॉइंट ए, दुसरा एक पॉइंट बी, आणि पहिल्या पॉइंटवर सपोज एक चार्ज आहे स्मॉल क्यू. आता हा चार्ज मी या पॉइंट पासून उचलून पॉइंट बी पर्यंत मूव्ह करणार. ठीक आहे. कुठल्याही पाथने मी त्याला मूव्ह करणार असं. ठीक आहे. तर इथे पॉइंट चार्ज आहे क्यू, इथून मी उचलला आणि कुठे ठेवला?
पॉइंट बी वर मी ठेवला आणि दोन्ही पॉइंट्स कसे आहेत ए आणि बी या इक्विपोटेन्शियल सरफेस मधले हे दोन पॉइंट्स आहेत. ठीक आहे. तर आता इथे काय वर्क होणार, तर वर्क डन असेल 0. कारण काय आपल्याला माहिती वर्क डन काय असतं, चार्ज मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल डिफरन्स. तर कारण ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंटचं पोटेन्शियल जे आहे ते इक्वल आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स 0 असल्यामुळे वर्क डन काय होणार, 0 होणार. ठीक आहे. सो वर्क डन टू मूव्ह अ चार्ज ऑन एन इक्विपोटेन्शियल सरफेस इज इक्वल टू 0. ओके, तर हे लिहून घेऊयात. सो सपोज चार्ज Q is moved from point A to B of an equipotential surface. Equipotential surface. तर वर्क डन काय असेल इथे, so work done is suppose W, it is equal to what, charge multiplied by potential difference. ठीक आहे. सो वर्क डन टू मूव्ह चार्ज फ्रॉम ए टू बी, त्याला मी WAB म्हणणार. ओके, त्याला मी WAB म्हणणार. सो हे WAB काय असेल, Q मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल ऍट पॉइंट बी मायनस पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. आणि कारण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ए आणि बी वर सारखा आहे त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे 0. ठीक आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स 0 असल्यामुळे वर्क डन काय होणार, 0. ठीक आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो, आपण कमेंट करू शकतो की वर्क डन टू मूव्ह अ चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस किती असतं वर्क, इज 0. ठीक आहे. इक्विपोटेन्शियल सरफेस वर चार्ज मूव्ह करण्याकरिता कुठलाही वर्क करावं लागत नाही, वर्क होतच नाही. ओके, तर ही झाली पहिली प्रॉपर्टी. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय आहे, तर दुसरी प्रॉपर्टी आहे इक्विपोटेन्शियल सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामधलं रिलेशन. ठीक आहे. तर पहा, हा चार्ज कॅपिटल क्यू आहे इथे आणि या चार्ज कॅपिटल क्यू मुळे इथे हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस बनलेले आहेत, हे स्फेरिकल सरफेसेस. ठीक आहे. आणि या चार्जची काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल सराउंडिंग रिजन मध्ये. तर इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, हा चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला माहिती इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, रेडियली आउटवर्ड्स. ठीक आहे. तर ही आहे सपोज इलेक्ट्रिक फील्ड ई बार. ओके, तर आता या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट आपण काय करणार आहोत, एक स्मॉल चार्ज, ओके स्मॉल क्यू म्हणूयात, त्याला स्मॉल क्यू म्हणूयात. तर हा स्मॉल क्यू मी मूव्ह करणार आहे फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. तर इथे इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट आपण किती वर्क करत आहोत, तर वर्क डन इज 0. कारण काय आपल्याला माहिती वर्क डन टू मूव्ह अ चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट किती वर्क होणार आहे, 0 वर्क होणार आहे. आणि या वर्क डन मधूनच आपल्याला या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन मिळणार आहे. ओके, तर इथे पहा, हा इक्विपोटेन्शियल सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. कारण इक्विपोटेन्शियल सरफेस आहे स्फेरिकल आणि इलेक्ट्रिक फील्ड आहे रेडियली आउटवर्ड्स. तर स्फिअरचा सरफेस आणि रेडियस यांच्यामधला अँगल काय असतो, अँगल असतो 90 डिग्रीज. ठीक आहे, आणि तेच आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर पहा, तर मी काय म्हणू शकतो, वर्क डन अगेन्स्ट the electric field to move a charge on equipotential surface, on an equipotential surface. आणि कुठून कुठपर्यंत मूव्ह करतोय आपण चार्ज, सो फ्रॉम ए टू बी, फ्रॉम पॉइंट ए टू बी. तर काय वर्क डन होणार, WAB म्हणूयात त्याला. आणि आपण काय म्हणतोय, आपण वर्क डन अगेन्स्ट
द इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करत आहोत. ठीक आहे. सो इट इज मायनस ऑफ, कारण आपण इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क फाइंड आउट करत आहोत. सो फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो एफ बार काय आहे इथे, एफ ई बार म्हणूयात त्याला, फोर्स ड्यू टू दी इलेक्ट्रिक फील्ड. ओके. कॅपिटल ई ड्रॉ करतो मी इथे. सो एफ सफिक्स ई, सो वेअर एफ सफिक्स ई काय आहे, इट इज क्यू मल्टिप्लाइड बाय ई बार. ओके. is the force due to electric field on charge small q, is force due to E bar on charge small q. ठीक आहे. आणि dr bar काय आहे, so dr bar is displacement, so it is displacement. ठीक आहे. आणि WAB जे वर्क डन आहे, तर इथे आपण काय करतोय की चार्ज जो आहे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत मूव्ह करतोय. तर वर्क डनला आपण असं पण लिहू शकतो, चार्ज मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल डिफरन्स. तर म्हणून मी काय लिहू शकतो की WAB इज इक्वल टू क्यू मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल ऍट पॉइंट बी मायनस पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. ठीक आहे. आणि दिस इज इक्वल टू व्हॉट, सो इट इज मायनस ऑफ FE बार डॉट DR बार. ठीक आहे. आणि FE बार काय आहे, फोर्स ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड विच इज Q इंटू ई बार. तर Q इंटू ई बार इथे सबस्टिट्यूट करूयात, तर आपल्याला काय मिळेल, दिस इज इक्वल टू मायनस ऑफ FE बार विच इज Q इंटू ई बार डॉट DR बार. ठीक आहे. तर आता पहा, इथे पोटेन्शियल ऍट पॉइंट बी अँड पोटेन्शियल ऍट पॉइंट ए इक्वल असल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो सिन्स VA इज इक्वल टू VB, ओके, आपण काय म्हणू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स इज 0, सो वर्क डन WAB इज इक्वल टू 0. आणि वर्क डन 0 असल्यामुळे आपल्याला काय मिळतंय पहा, तर वर्क डन 0 आहे म्हणजे या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड 0 आहे, तर राईट हँड साइड पण 0 असायला पाहिजे. ओके. आणि म्हणून मी काय म्हणू शकतो की E बार, therefore E बार डॉट DR बार इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट तर आपलं इक्विपोटेन्शियल सरफेसवर आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्प्लेसमेंट यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतोय. ठीक आहे. तर डॉट प्रॉडक्ट काय असतो, तर मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दिस इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट इक्विपोटेन्शियल सरफेसवर आहे, डिस्प्लेसमेंट 0 नाहीये कारण आपण चार्ज मूव्ह करतोय फ्रॉम ए टू बी. इलेक्ट्रिक फील्ड पण तिथे काहीतरी असणार आहे. ठीक आहे. तर आपण एक चार्ज कन्सिडर केलेला आहे कॅपिटल Q, त्याची इलेक्ट्रिक फील्ड सराउंडिंग रिजन मध्ये असणार आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू पण 0 नाहीये, म्हणजे 0 काय आहे इथे, तर कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो सिन्स कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 0, थीटा इज इक्वल टू काय मिळते आपल्याला, 90 डिग्रीज मिळत आहे. ओके, कारण कॉस ऑफ 90 इज 0. आणि म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि हे जे डिस्प्लेसमेंट आपण करतोय कशावर, इक्विपोटेन्शियल सरफेसवर, यांच्यामधला अँगल काय असणार आहे, इट इज इक्वल टू 0, सॉरी 90 डिग्रीज. ओके. आणि म्हणून इलेक्ट्रिक फील्ड काय असणार, तर इलेक्ट्रिक फील्ड इक्विपोटेन्शियल सरफेसला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके. सो therefore we can say that the electric field is always perpendicular to an equipotential surface. ठीक आहे. तर कुठल्याही रिजन मध्ये एखादा इक्विपोटेन्शियल सरफेस जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड जी आहे त्या रिजन मध्ये ती त्या इक्विपोटेन्शियल सरफेसला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ओके. त्यानंतर तर हे झालं डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड इक्विपोटेन्शियल सरफेस. त्यानंतर
आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल डिफरन्स यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, तर पहा हे जे इक्वेशन आहे त्याला मी म्हणतो सपोज इक्वेशन 1. ओके, आणि मी काय फाइंड करणार आहे तर रिलेशन बिटवीन potential difference and electric field हे मी फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, तर पहा मी म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 वरून आपण काय म्हणू शकतो तर सपोज ए आणि बी हे कुठलेही दोन पॉइंट्स आहेत. ठीक आहे, आणि आपण एक चार्ज डिस्प्लेस करतोय फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. ओके, तर व्हीबी मायनस व्हीए या दोन पॉइंट्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर हा चार्ज क्यू आणि क्यू इथे आपण कॅन्सल आउट करू शकतो. तर व्हीबी मायनस व्हीए इज इक्वल टू काय असेल मायनस ऑफ ई बार डॉट डी आर बार. ठीक आहे, where dr bar is displacement from a to b, displacement vector from a to b. ओके, असं आपण म्हणू शकतो. सो फॉर एनी टू पॉइंट्स a and b मी काय म्हणू शकतो की vb मायनस va इज इक्वल टू काय आहे मायनस ऑफ ई बार डॉट डी आर बार. ठीक आहे, सो मायनस ऑफ E bar dot dr bar. Okay, dot product of electric field and displacement vector, where dr is displacement from A to B. ठीक आहे, सो आता याला मी लिहिणार dv. ठीक आहे, सो लेट dv is equal to what vb minus va, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे दोन पॉइंट्स मधलं, त्याला मी म्हणणार डीव्ही. आणि सपोज ई बार आणि डी आर बार हे सेम डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट आपण इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्येच करत आहोत. ठीक आहे, म्हणजे इथे जर आपण कन्सिडर केलं इथे ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे, याच डायरेक्शन मध्ये जर आपण दोन पॉइंट्स कन्सिडर केले. ठीक आहे, तर ही डायग्राम कशी दिसेल पहा. तर इथे हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत, दुसऱ्या कलरने मी ड्रॉ करतो. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड आहे या डायरेक्शन मध्ये. दोन्ही मधला अँगल जो आहे तो अँगल किती असणार आहे आपल्याला माहिती आहे 90 डिग्रीज हा अँगल असेल. ठीक आहे, तर ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्येच मी दोन पॉइंट्स कन्सिडर केले. तर हा पहिला पॉइंट आहे सपोज. ठीक आहे, पहिला पॉइंट आहे ए, हा दुसरा पॉइंट आहे बी. तर हा एका इक्विपोटेन्शियल सरफेसचा पॉइंट आहे ए, हा दुसऱ्या इक्विपोटेन्शियल सरफेसचा पॉइंट आहे बी. आणि या दोन पॉइंट्स मध्ये आपण काय करतोय तर एक चार्ज सपोज इथून इथपर्यंत आपण मूव्ह करतोय. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम ए टू बी. तर या दोन पॉइंट्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे, पोटेन्शियल ऍट बी मायनस पोटेन्शियल ऍट ए. ओके, तर लेट ई बार and dr bar are in same direction. ठीक आहे, तर मी काय म्हणू शकतो तर हे होणार E मल्टिप्लाइड बाय dr मल्टिप्लाइड बाय cos ऑफ 0. ठीक आहे, सो म्हणून which implies the dv काय आहे vb minus va is equal to minus of E bar dot dr bar which is E into dr into cos of 0, आणि cos 0 काय असतो 1. म्हणून आपल्याला काय मिळणार dv इज इक्वल टू मायनस ऑफ ई इंटू dr. आणि म्हणून ई काय असेल सो ई इज इक्वल टू मायनस ऑफ dv बाय dr. ठीक आहे, सो इट इज मायनस ऑफ dv बाय dr. तर वन डायमेन्शनल इक्वेशन हे आपल्याला असं मिळेल. ठीक आहे, जर आपण एकच डायरेक्शन कन्सिडर केली, ज्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच डायरेक्शन मध्ये आपण जर पोटेन्शियल डिफरन्स फाइंड केला. ओके, सो डीव्ही दोन पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स आहे,
dr त्या दोन पॉइंट्स मधलं डिस्प्लेसमेंट आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला कशी मिळणार मायनस ऑफ dv बाय dr. ओके, हे क्लिअर आहे. सो दिस इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल डिफरन्स. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड इज मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. ओके, तर फॉर एक्झाम्पल पहा, इथे पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज काय असतं? सो v इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय q अपॉन r. तर या फॉर्म्युलावरून जर मला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायची असेल, ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, तर काय असणार आहे ती इलेक्ट्रिक फील्ड? तर आपल्याला माहिती E इज इक्वल टू मायनस ऑफ dv बाय dr. ओके, इट इज इक्वल टू मायनस ऑफ d बाय dr ऑफ दिस फॉर्म्युला. ठीक आहे, आणि या फॉर्म्युला मध्ये 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि q हे सगळं कॉन्स्टंट आहे, तर त्याला मी घेऊ शकतो बाहेर. ठीक आहे, सो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय q त्याला मी घेतलं बाहेर, तर राहिलं काय 1/r. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/r काय आहे? तो डेरिव्हेटिव्ह मायनस 1/r². ठीक आहे, कारण हा काय आहे r रेस टू -1. न्यूमरेटर मध्ये जर नेला तुम्ही r रेस टू 1 तर तो होईल r रेस टू -1, आणि त्याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर r रेस टू -2 होणार. ठीक आहे, -1 इंटू r रेस टू -2 होणार, म्हणजे -1/r². ठीक आहे, तर -1/r² याचा डेरिव्हेटिव्ह होणार, आणि हे निगेटिव्ह साइन काय येईल तिथे 1/r². ओके, सो म्हणून तुम्हाला काय मिळतं की इलेक्ट्रिक फील्ड, ओके, इलेक्ट्रिक फील्ड इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय q अपॉन r². हा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर आपल्याकडे पोटेन्शियलचा फॉर्म्युला असेल तर आपण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर इथे पहा, हे एकच व्हेरिएबल होतं, r हे एकच व्हेरिएबल होतं. तर इन जनरल पोटेन्शियल जे आहे ते x y z या तीन कंपोनेंट्सवर, तीन कोऑर्डिनेट्सवर डिपेंड करू शकतं, कारण पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड ही 3 डायमेन्शन्स मध्ये असते. ठीक आहे, तर 3 डायमेन्शनल रिलेशन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ओके, तर पहा, इथे एक पेज ऍड करूयात. तर पहा, E इज इक्वल टू व्हॉट मायनस ऑफ dv बाय dr. तर मला जर या इलेक्ट्रिक फील्डचा जी एक वेक्टर क्वांटिटी आहे x कंपोनेंट फाइंड आउट करायचा असेल तर मला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, y कंपोनेंट फाइंड आउट करायचा असेल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू y, आणि z कंपोनेंट जर फाइंड आउट करायचा असेल तर इथे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू z. ठीक आहे, पण इथे जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा y आणि z ला आपण कन्सिडर करणार आहोत कॉन्स्टंट. ठीक आहे, तर पहा, ex कसा मिळणार मला? इट इज मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x, पण हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह असणार आहे. म्हणजे काय? तर मी y आणि z ला कन्सिडर करणार आहे कॉन्स्टंट. ओके, कारण v कशा कशाचं फंक्शन आहे? x y आणि z चं फंक्शन आहे. सिमिलरली ey इज इक्वल टू मायनस ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे, तर या साइनला आपण काय म्हणतो? ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह साठी d न लिहिता हे साइन जेव्हा आपण लिहितो तर याला म्हणतात पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, या साइनला तुम्ही डेल म्हणू शकता, डो म्हणू शकता. ओके, तर मी म्हणणार डेल v बाय डेल x. ठीक आहे, डेल v बाय डेल y, आणि ez इज इक्वल टू व्हॉट मायनस ऑफ डेल v बाय डेल z. आणि हे डेल साइन जेव्हा आपण वापरतो तेव्हा याचा अर्थ काय आहे की आपण जेव्हा x विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा y आणि z ला कन्सिडर करणार कॉन्स्टंट. विथ रिस्पेक्ट टू y जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा x आणि z ला आपण कन्सिडर करणार कॉन्स्टंट, आणि विथ रिस्पेक्ट टू z आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा रिमेनिंग म्हणजे x आणि y ला आपण कन्सिडर करणार आहोत
कॉन्स्टंट्स. ठीक आहे. तर कधी कधी नीटच्या एक्झाम मध्ये किंवा जेईच्या एक्झाम मध्ये यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके. तर पहा ई बार काय असेल मग. सो ई बार इज इक्वल टू मायनस साइन मी बाहेर घेतो. तर del v by del x multiplied by I cap plus del v by del y multiplied by j cap plus del v by del z multiplied by k cap. हे झाले x, y आणि z कंपोनेंट्स. ठीक आहे. तर हा झाला फॉर्म्युला, 3 डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके.